नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तर आज माझ्या सुनेनी हरतालिकेची पूजा केलेली आहे. ती कशा पद्धतीने केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम एक पाट मांडला, त्याच्यावर छानसा नवीन कपडा अंतरला. एका ताटात वाळू स्वच्छ धुवून घेतली. त्याची पिंड व चारी बाजूने असे लिंग बनवले. नंतर पिंडीला 2 चमचे पंचामृत, 2 चमचे पाणी वाहून, हळदी कुंकू वाहून, बेलपत्र व फुले वाहिली. नंतर हरतालिकेची मूर्ती आणली होती, तिला हळदी कुंकू लावून घेतली. गणपती बाप्पांना चंदनाचा टिका लावला व दुर्वा वाहिला. आता ही 5 फळांची पानं आणलेली आहे, तेही वाहिली पिंडीला. व आगाडा आणि दुर्वा आणली होती, तेही वाहिले. पाटाच्या कडेला रांगोळी काढून दोन्ही बाजूला पंचारती लावून घेतली. अगरबत्ती लावली. प्रसादासाठी केळे ठेवली. आणि हे व्रत सुवासिनी व कुमारिकाही करू शकतात. कुमारिका चांगला पती मिळण्यासाठी करू शकते. आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे म्हणून करत असते. मीही जेव्हा माझे पती होते तेव्हा त्यांच्यासाठीही हरतालिकेचे उपास आणि त्याची पूजा खूप थाटामाटात करायची. आता हे पाहिले की डोळ्यात टचकन पाणी येते त्यांच्या आठवणीत. जशी पार्वतीने महादेवाला प्राप्त होण्यासाठी ही पूजा व उपवास केले होते, तसेच माझ्या सुनेनेही केलेले आहेत माझ्या मुलासाठी. आणि पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी वाचली. नंतर मनोभावेने प्रार्थना केली. खूप प्रसन्न आणि छान वाटत होते. ही हरतालिकेची पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक, आणि नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.